एक 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि 20 वर्षांचा तरुण दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली। मुलानं आपलं खरं नाव लपवून खोट्या नावानं तिच्याशी ओळख वाढवली आणि तिथूनच एका भयानक खेळाची सुरुवात झाली। दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढला आणि त्यानंतर त्या मुलानं मुलीला ब्लॅकमेलिंग करत थेट अश्लील फोटो पाठवायला भाग पाडलं। मुलीनं भीतीपोटी फोटो पाठवले आणि इथूनच सुरू झालं मानसिक आणि शारीरिक शोषणाचं एक विदारक सत्र। ब्लॅकमेल करत या नराधम आरोपीनं त्या अल्पवयीन मुलीला थेट एका लॉजवर बोलावलं। पण या संपूर्ण प्रकरणात एक विशेष बाब म्हणजे पीडित मुलगी ही एका बड्या अधिकाऱ्याची मुलगी, तर आरोपी हा ठाण्यातील एका मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा। या दोन बड्या कुटुंबांच्या पार्श्वभूमीमुळे हे प्रकरण आणखी संवेदनशील आणि तणावपूर्ण बनलं। पण या सगळ्या पलीकडे जाऊन अवघ्या 20 वर्षांच्या मुलानं जे कृत्य केलं ते पाहून सर्वच हादरले। पण हे प्रकरण नेमकं काय आहे, कुठं घडलं आणि कसं घडलं, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। आजच्या डिजिटल युगात इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। मात्र यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीमुळे नागपूरच्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात अंधार पसरला। ही पीडित तरुणी नागपूरची रहिवासी, ती ठाण्यातल्या एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाच्या संपर्कात आली। गेल्या काही महिन्यांपासून दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले। त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, हळूहळू संवाद सुरू झाला। पण ही मैत्री पीडित मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या चांगलीच अंगलट आली। आरोपी आणि पीडितेमध्ये संवाद वाढल्यानंतर आरोपी मुलानं पीडितेला तिचे फोटो पाठवायला सांगितलं। पीडितेनं विश्वास ठेवत आरोपीला फोटो पाठवले। त्यानंतर सुरुवात झाली ब्लॅकमेलिंगला। पोलिसांकडून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही अल्पवयीन मुलगी एका युवकाच्या संपर्कात आली। ज्या आरोपीच्या ती संपर्कात आली त्याचं नाव आकाश पाखरे। आकाश पाखरे हा ठाण्यातल्या पाटीलवाडा परिसरात राहायला होता। पीडितेशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली, पण या नराधमानं पीडित मुलीपासून आपलं खरं नाव लपवून ठेवलं आणि आपलं नाव आकाश मेहरा असल्याचं सांगितलं। पण पोलीस तपासात त्याचं खरं नाव आकाश पाखरे असल्याचं समोर आलं। दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढल्यानंतर जेव्हा आरोपीचं बिंग फुटण्याची वेळ आली तेव्हा त्यानं मुलीला तिच्याच काही फोटोंचा आधार घेत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। ब्लॅकमेलिंगचं हे प्रकरण इथंच थांबलं नाही। रविवारच्या दिवशी आरोपी आकाश पाखरे विमानानं प्रवास करून थेट ठाण्यावरून नागपूरला आला। नागपूरला आल्यावर तो एका लॉजच्या शोधात होता। त्यानं शहरातल्या दिघोरी परिसरात एका लॉजमध्ये रूम भाड्याने घेतली। रविवारी सकाळी नागपूरमध्ये आल्यावर आरोपी आकाश पाखरेनं पीडित मुलीला फोन केला। त्यानंतर रविवारी सकाळी त्यानं त्या मुलीला फोन करून तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याला भेटण्यासाठी मुलीला लॉजवर येण्यास भाग पाडलं। अत्यंत घाबरलेल्या मनस्थितीत पीडित मुलगी आरोपी आकाशला भेटायला गेली। त्यानंतर आरोपीनं तिला दुपारी बळजबरीनं लॉजमधल्या रूमवर नेलं। तिनं आरडाओरडा करू नये म्हणून तिचे हातपाय बांधले आणि तिच्या तोंडाला घट्ट रुमाल बांधला। नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अत्यंत अमानुषपणे तिची छळवणूक केली। तिच्या शरीरावर चाकूनं वार केले आणि तब्बल 30 तास तिला लॉजच्या रूममध्ये डांबून ठेवलं। दरम्यान मुलीच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली। मुलगी नातेवाईकांकडेही आढळून आली नाही, तिचा मोबाईलही बंद होता। शेवटी कुठंच पत्ता लागला नाही। त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तातडीनं पोलीस ठाणं गाठलं आणि या प्रकरणाची रीतसर तक्रार शहरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलं की मुलगी आकाश नावाच्या एका तरुणाच्या सतत संपर्कात होती। दरम्यान मुलीच्या वडिलांनी पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती दिली। ती म्हणजे काही दिवसांपूर्वीच या आरोपीनं एका लँडलाईन क्रमांकावरून फोन करून थेट पालकांनाही धमकावलं होतं। पोलिसांनी तांत्रिक तपासाची दिशा बदलत त्या लँडलाईन क्रमांकांच्या आधारावर तपास करायला सुरुवात केली। या तपासाच्या आधारे पोलीस आरोपीच्या आईच्या मोबाईलपर्यंत पोहोचले। त्यानंतर पोलिसांना आरोपीच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकाचा धागा मिळाला आणि अचूक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी साखळी जोडत आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला। विशेष म्हणजे ज्यावेळी पोलीस या नराधम आरोपीला पकडण्यासाठी त्या लॉजच्या खोलीत पोहोचले त्यावेळीही आरोपीची हिंमत इतकी वाढलेली होती की पोलिसांनी पकडू नये म्हणून पीडित मुलीच्या गळ्यावर थेट चाकू लावला होता। मात्र पोलिसांनी अत्यंत संयमानं आणि धाडसानं प्रसंगावधान राखत मुलीची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं। पण या प्रकरणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा बोट ठेवलंय। पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर आणि सोशल मीडियाच्या संवादावर किती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे हेच या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलंय। सोशल मीडियाच्या आभासी जगात होणाऱ्या अशा गुन्हेगारीबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।